कल्याण स्टेशन परिसरातील अनैतिक धंदे आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून समाजसेविका राणी दिलीप कपोते यांनी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे। वैश्य व्यवसाय, मटका जुगारचे अड्डे, नशेखोरांचा वावर, अंमली पदार्थांची विक्री, अवैध फेरीवाले, वाहतूक कोंडी, अनियोजित व संथ गतीने सुरू असलेले विकास कामं अशा अनेक समस्यांमुळे शहराची अवस्था दयनीय झाली असून यासाठी प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप राणी कपोते यांनी केला आहे। गेल्या 11 दिवसांपासून त्यांच्या बेमुदत उपोषण सुरू आहे, मात्र अद्याप प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप देखील कपोते यांनी केला। तसेच या बेकायदेशीर व्यवसायांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे। सर, मागण्या म्हटलं तर सगळ्यात पहिले म्हणजे जे पॉप्युलेशन आहे आपल्याकडे, पॉप्युलेशनमुळे जे गर्दीचं समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं कल्याणच्या नागरिकांना। शिवाय हे जे अनैतिक धंदे जसं की वेश्या व्यवसाय झाला, चरस, गांजा, अफीम, ड्रग्स, MD पावडर, इतरही जे अनैतिक धंदे आहेत, मटका, सट्टा, जुगार, यांच्यामुळे कल्याण हा ऐतिहासिक शहर आहे। ऐतिहासिक शहराची काय हालत करून ठेवलेली आहे। आपण ऐतिहासिक बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेला आहे, आई दुर्गाडीचं इथे जागृत देवस्थान आहे। काय कल्याणची आमची हालत करून ठेवलेली आहे। प्रशासन याच्यामध्ये योग्य ती दखल का घेत नाही आहे। सगळ्यांना फक्त हप्ते वसुली आणि पैशांचीच गरज भासते का? म्हणजे आज एवढी वेळ आलेली आहे की वेश्या व्यवसायाच्या दलालीवरती भाड खाण्याची वेळ आलेली आहे का या लोकांना? दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ट्रॅफिक आहे समस्या, अर्ध्याच्या वरती हा RTOचा आणि ट्रॅफिकचा पण विषय येतो आहे। ट्रॅफिकचे संबंधित अधिकाऱ्यांकडे प्लॅन रेडी असून स्मार्ट सिटी KDMC स्मार्ट सिटीवाले त्याच्यावरती काही योग्य ती कारवाई करत नाही आहे। काय म्हणजे काही इथे ताळमेळच राहिलेला नाही आहे। शिवाय हे जे विकास काम जे चालू आहे ओव्हरब्रिजचं, ते इतक्या धीम्या गतीने, म्हणजे त्यांची ड्यू डेट संपलेली असूनसुद्धा ते काम, म्हणजे मी आज उपोषणाचा 11वा दिवस आहे तरी या गोष्टीचं या लोकांना गांभीर्य नाही आहे। म्हणजे प्रशासनाच्या हाती कारभार असून प्रशासन जर का ठोस गोष्टी, जर का उपाययोजना आणि त्याच्यावरती काय ठोस करताच येत नाही यांना, नुसती कारवाई दाखवायला करतायत का आपल्याला? कायमस्वरूपी बंद म्हणजे बंद अनैतिक धंदे आम्हाला नाहीच पाहिजे। आमच्या कल्याणची येणारी तरुण पिढी, महिलांना होणारे त्रास, नोकरी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या संध्याकाळी ते 11 वाजेपर्यंत शेवटी महिला इथून पास होतात। एवढे गरदुल्ले इथून जात आहेत। काय हे एक मिनिटावरती गरदुल्ल्यांसाठी एक नवीन कारागृह तयार करा।